तर रिपोर्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे कोल्हापुरातून। जादूटोणा विरोधी समितीमध्ये फक्त अनिसचा समावेश का, केवळ अनिसच का असा सवाल हा उपस्थित केला गेलाय। अनिसचा केवळ समावेश नको अशी मागणी सुद्धा केली आहे। सर्वसमावेशक समिती नेमावी, समिती स्थापन करणाऱ्यांची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यात जादूटोणा केल्याची काही प्रकरणं ही उघडकीस आली। या प्रकरणी दोघांना अटक सुद्धा झाली। या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जादूटोणा विरोधी समिती स्थापन करून शाळा मार्गाने याबाबत प्रबोधन करण्याचे निश्चित केलं। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या समितीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांबरोबरच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या असं निवेदन दिलं। यामुळे एका नव्या वादाला तोड मात्र फुटलेले आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांच्या मध्ये जादूटोणा विरोधी प्रचार प्रसार समिती प्रबोधन करण्यात येणार आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील समितीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना घेतल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्यातील समिती बरखास्त करावी आणि सर्वसमावेशक समिती नेमावी अशी मागणी ही हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटना ज्यांचे कार्यकर्ते नक्सलाइट मुवमेंटमध्ये काही ठिकाणी पकडले गेले, त्यांना एटीएसने अटक केलेलं आहे, ज्यांच्या ट्रस्टमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे आहेत आणि शाळा महाविद्यालयात जाऊन केवळ एकांगी प्रचार प्रसार करतात, हिंदू धर्मावरती टीका टिप्पणी करतात। मग अशा प्रकारे एकांगी काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या वादग्रस्त संघटनेच्या लोकांना या समितीवर का घेतलं जातंय आणि यांची जी निवड केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली असेल किंवा या सगळ्या समितीमधले जे लोक आहेत या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटना ज्यांचे कार्यकर्ते नक्सलाइट मुवमेंटमध्ये काही ठिकाणी पकडले गेले, त्यांना एटीएसने अटक केलेलं आहे, ज्यांच्या ट्रस्टमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे आहेत आणि शाळा महाविद्यालयात जाऊन केवळ एकांगी प्रचार प्रसार करतात, हिंदू धर्मावरती टीका टिप्पणी करतात। मग अशा प्रकारे एकांगी काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या वादग्रस्त संघटनेच्या लोकांना या समितीवर का घेतलं जातंय आणि यांची जी निवड केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली असेल किंवा या सगळ्या समितीमधले जे लोक आहेत या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। या कमिटीत एका स्पेसिफिक अनिस सारख्या संघटनेचे फक्त कार्यकर्ते न घेता हिंदुत्ववादी संघटनांमधील कार्यकर्ते देखील यावेत। यामधील कारण म्हणजे अनिसचे कार्यकर्ते किंवा जे देवच मानत नाहीत, श्रद्धाच नाही ज्यांची, ते जाऊन शाळांमध्ये धर्माविषयी चुकीची माहिती देतील याची शंका बळावलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जादूटोणा प्रचार समिती ज्या आहेत याच्यामध्ये अनिस सारख्या कार्यकर्त्यांना घेऊ नये याचा आम्ही कडाडून विरोध करत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या जादूटोणा प्रचार समिती कमिट्या ज्या नेमल्या जातात त्यामध्ये अनिस सारखे कार्यकर्ते घेऊ नये। तर नेमका वाद काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जादूटोणा विरोधी कारवाई करण्यात येत आहेत। गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जादूटोणा कारवाई करण्यात आली। 2 भामटे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जादूटोणा विरोधी कारवाई करण्यात येत आहेत। गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जादूटोणा कारवाई करण्यात आली। 2 भामटे जादूगारांनी आपले जादू करून लोकांची आर्थिक फसवणूक केली, याच्या तक्रारी झाल्या, त्या दोघांनाही अटक करण्यात आली। परंतु आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी प्रचार प्रसिद्धी शाळा महाविद्यालयामध्ये करावी यासाठी एक समिती नेमण्यात येत आहे। या समितीमध्ये अनिस सारख्या संघटनेचे कार्यकर्ते घेतले जात असल्याचा आरोप सनातन असेल किंवा हिंदू जनजागृती असेल किंवा हिंदू विचाराची माणसं एकत्र येत यांनी विरोध केला आणि कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात यांनी बैठक घेत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि ह्या विचाराची अनिस सारख्या विचाराची माणसं यामध्ये नकोत अशी मागणी केली। होऊ घातलेल्या या मागणीचं काय होतं पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। तर आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील घनवटजी जोडलेले आहेत। सुनीलजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण तुमची प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहे। तुमचा असा आरोप आहे का की अनिस केवळ एका धर्माच्या विरोधामध्येच काम करते, दुसऱ्या धर्माविरोधात काम करत नाही? कारण कोल्हापुरात तशी काही प्रकरणं समोर सुद्धा आलेली आहेत असा सुद्धा आरोप केलाय। काय नेमका तुमचा आरोप आहे? जी, माझा आवाज येतो? हा, येतोय, बोला।
महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकतीच काही जादूटोण्याची प्रकरणं झाली म्हणून जिल्हाधिकारी सक्रिय झाले आणि त्यांनी जादूटोना विरोधी जी समिती आहे काम करणारी प्रचार प्रसाराची सरकारची नियुक्त समिती आहे ती समिती सक्रिय करण्यासाठीचा एक निर्णय घेतला त्याच्यामध्ये. वास्तविक पाहता जादूटोण्याला ना अंधश्रद्धेला कोणाचा विरोध नाही, परंतु केवळ एका विशिष्ट विचारधारेची संघटना. आता ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बॅकग्राऊंड काय आहे, ते नक्की काय काम करतात. परवाचं उदाहरण तुम्हाला मी देतो. शेगाव मधल्या एका शाळेमध्ये यांचे लोक गेले, त्यांचे त्या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी विष्णू गायकवाड नावाचे भगवे वस्त्र धारण करून गेले आणि त्या शाळेमध्ये काय दाखवलं तर चमत्कार कसे करतात, ते चुकीचे कसे आहेत आणि हे सगळे भगवे वस्त्र करून दाखवले, धारण करून दाखवले. म्हणजे अंधश्रद्धा केवळ हिंदू धर्मात आहेत अशी अवई उठवायची, हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धांना विरोध करायच्या. यांची हिंमत होत नाही भोंदू मौलवी म्हणण्याची, यांची हिंमत होत नाही भोंदू फादर म्हणण्याची. प्रत्येक वेळी भोंदू बाबा असं म्हटलं जातं, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, परंतु केवळ हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धांच्या बाबतीत हे बोललं जातं, हे अतिशय चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सरकारी समित्यांचा लाभ करून घेतला जातो. या समितीवरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती श्याम मानव सारखी लोक आहेत. ज्या दिवसापासून या समितीवर ही मंडळी आलेली आहेत आणि शाळा महाविद्यालयात कार्यक्रम घेत आहेत, अत्यंत खालच्या स्टेजला येऊन हिंदू धर्मावरती तोंडसूक घेणं, साधू संतांवर टीका करणं, हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा सणवार उत्सव यांच्यावरती टीका करणं, साधू संतांचा अवमान आणि अपमान करणं, या गोष्टी जाहीरपणे हे करतायत. सरकारी व्यासपीठाचा वापर करून करतायत, सरकारी पैसे खर्च करून हे सगळे करतायत आणि या गोष्टीला हिंदू जनजागृती समिती आणि सर्व संघटनांचा विरोध आहे. हा दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा भाग या ठिकाणी आहे की शाळा महाविद्यालयात हे जातात. खरं तर ह्या जादूटोना विरोधी जी प्रचार प्रसार समिती सरकारची केवळ शाळा महाविद्यालयात प्रचार प्रसार करण्यासाठी बनवलेली नाहीये, ही समाजामध्ये बनवली पाहिजे. मग मला सांगा, 2011ला ज्या संघटनेवरती नक्षलवादाचे आरोप आहेत, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 55 संघटनांची यादी 2011ला त्या काळच्या राज्य गुप्तवार्ता विभागाने जाहीर केली होती. या यादीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव 50व्या क्रमांकाला होतं. आता 1.5 वर्षापूर्वी या संघटनेचा सुनील जगताप म्हणून पुण्यात वावरत असलेला आणि प्रशांत कांबळे म्हणून त्या रायगडमध्ये वावरत असणाऱ्या एका कार्यकर्त्याला ATS न अटक केलेला आहे आणि त्याच्यावरती नक्सलाईटचे आरोप आहेत. अशा संघटनांना शासकीय समितीत कशासाठी घेतलं जातं? ठीक आहे सुनीलजी, आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात तुमची मागणी काय असणार आहे? शेवटची 1-2 मिनिटं बाकी आहेत, मागणी काय पुढे? अगदी यामध्ये त्रयस्थपणे काम करणाऱ्या लोकांना तुम्ही घ्या. हिंदू धर्मात वारकरी संप्रदाय अनेक संत महात्मे आहेत जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करतायत, ज्यांना मुळात श्रद्धाच मान्य नाहीये. या लोकांना अंधश्रद्धेच्या समितीवर घेऊन काय उपयोग आहे? त्यामुळं जर कुठं असं घेतलं जाणार असेल तर त्या ठिकाणी असे कार्यक्रम हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही जाहीररित्या बंद पाडू. हे कार्यक्रम होऊ देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्या अधिकाराखाली ही समिती नेमली याच्यामध्ये आणि कुठल्या अधिकाराखाली अशा आरोप असलेल्या संघटनांना घेतलंय, यांना पूर्णपणे प्रतिबंध करावा. आणि जादूटोना विरोधी जर प्रचार प्रसार करायचा आहे तर जे श्रद्धा पण मानतात आणि अंधश्रद्धेला विरोध करतात अशा लोकांना घ्यावं. आणि म्हणून आम्ही त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्याच्यात घेऊ नये ही मागणी केलेली आहे. ठीक आहे सुनीलजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. जी जी. यासोबतच जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.